नमस्कार. आज आपण करणार आहे चमचमीत असा अख्ख्या मसूरपासून पुलाव करणार आहे. स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा काय झटकीपट खायची इच्छा झाली की असा पुलाव करायचा. रेसिपीला सुरुवात करू. हे एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे. ह्याला 2 तासासाठी भिजत ठेवायचं. 2 तासानंतर चांगला असं मसूर भिजतंय. जसं काही टाईम लागत नाही त्याला. एक वाटी मसूर आहे. त्याच वाटीनं 2 वाट्या तांदूळ घेणार आहे इथं. एक वाटी मसूर असलं 2 वाट्या तांदूळ घ्यायचे. आणि बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही जर कणीच वापरला असं त्याला भिजत घालायची काही गरज नाही. डायरेक्ट धुवून त्याला शिजायला टाकायचं. पण बासमती घेतलेले आहेत त्यामुळे त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवणार आहे. तर 15 ते 20 मिनटं चांगले तांदूळ भिजतात. एक मोठी अशी कढई घेतलेली त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झाले की छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे. दालचिनीचा तुकडा टाकायचा. 2 तेजपत्ता, 10 ते 12 काळी मिरी टाकायचे. 5 ते 6 लवंगा टाकायच्या. 1 इंच अद्रक टाकायची खिसून. आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसणाच्या कळ्या टाकून घेतलेल्या आहेत. हे चांगलं चांगलं परतून घ्यायचं. बारीक गॅस करायचं. बारीक गॅसवरती परतायचं मिरची आणि लसणचा कच्चापणा जाईपर्यंत. त्यामध्ये मोठ्या साईजचे 2 टमॅटो टाकून घ्यायचे. टमॅटो जास्त वापरायचे ह्याला. आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं पटकन असं टमॅटो मऊ होते. लो ते मिडियम गॅस करायचा. आणि लो ते मिडियम गॅसवर टमॅटो चांगलं मऊ करून घ्यायचं. टमॅटो मऊ झाला की अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनिया पावडर, छोटा अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग टाकायचं. हे सगळं पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे. पावडर मसाले टाकले गॅस बारीक ठेवायचा. मोठा जर गॅस केला तर पावडर मसाले जळतात. पावडर मसाला चांगलं मिक्स करून घेतलं 30 सेकंदासाठी. पावडर मसाला अजिबात जळून द्यायचं नाही. मिक्स करून झालं की त्यामध्ये अख्खे मसूर टाकलेले आहेत. ते चांगले भिजलेले 2 तास म्हणजे चांगलं असं मसूर भिजत आहे. तुम्हाला जर घाई गरबड असेल तर गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे. 1 तासामध्ये चांगले भिजले जातात. अख्खा मसूर टाकला की 2 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. मसूर परतून झाला की त्यामध्ये तांदूळ टाकणार. तांदूळातनं पूर्ण पाणी काढायचं आणि टाकून द्यायचं. 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवले होते. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. तांदूळ टाकल्यापर्यंत पण अख्खा मसूर आणि मसाल्यासोबत चांगलं 2 ते 3 मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये 5 ते 6 पुदिन्याची पानं टाकलेली आहेत. ऑप्शन आहे. नसलं आवडत नाही टाकलं तरी चालतंय. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवलेलं. बारीक गॅसवरती चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं 2 मिनटासाठी. बघा सगळं चांगलं मिक्स झालं आहे. मग ते पाणी टाकणार आहे. 2 वाट्या तांदूळ आहेत मग 4 वाट्या पाणी वापरायचं. पाणी गरमच वापरायचं. थंड पाणी वापरायचं नाही. पाणी टाकून घेतलं की सगळं चांगलं मिक्स करायचं. आणि मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. कारण आपण टमॅटो मऊ करताना पण मीठ टाकलेले. त्यामुळे आता थोडं कमीच टाकायचं. मीठ टाकलं की मिक्स करून घ्यायचं एकदा. तुम्ही जर कुकरमध्ये जर करणार असाल तर डबल पाणी नाही टाकायचं. दीडपट पाणी टाकायचं म्हणजे कुकरमध्ये चांगलं असं भात तयार होत आहे. मी कढाईमध्ये करणार त्यामुळे मी 2 वाटीला 4 वाटी पाणी वापरलेलं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा बिर्याणी मसाला टाकायचा. छोटा अर्धा चमचा गरम पावडर मसाला टाकायचा. हे पावडर मसाला शेवटला टाकायचे म्हणजे स्वाद खूप छान असं येते. ते पावडर मसाला मिक्स करायचं आणि बारीक गॅस करायचं. बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं. 6 ते 7 मिनटासाठी भात शिजवून घेणार आहे. मग 6 ते 7 मिनटं उघडून बघू की भात छान असा शिजलेला आहे. झाकण ठेवलं की अजिबात उघडायचं नाही, हलवायचं नाही. ते चांगला भात एकसारखं शिजलं जाते. बाकी छान असं मोकळा मोकळा भात झालेला आणि पाणी पण बरोबर पडलेलं आहे. डबल पाणी टाकलं की चांगला असा भात शिजला जाते कारण आपण भिजवून घेतलेले आहेत तांदूळ. एकदम असं मोकळा मोकळा भात झालेला. अजिबात त्यामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे. त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्हाला हवा असेल तर 2-4 पुदिन्याचे पानं जर तुकडे करून टाकले तरी चालतं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं की छान असं मसूर पुलाव तयार झाला आहे. आणि ते झटकेपट तयार होते. आपल्या स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा असं काही वेगळा भात काही खावा वाटला की झटकेपट असं अख्खा मसूर पुलाव तयार करायचा. चवीला भन्नाट असं लागत आहे. लोणच्यासोबत पापडसोबत खूप छान असं लागत आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.